आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। विशिष्ट समाजाविरोधातली वक्तव्य टाळा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्र पक्षांना खोचक सल्ला दिलेला आहे। विशिष्ट समाजाविरोधातली वक्तव्य टाळा असं अजित पवार म्हणाले आहेत। त्यांनी मित्र पक्षांनाच हा सल्ला दिला आहे। काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार पाहूयात। तुम्ही कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुहीवाद निर्माण करता। हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कापून घेणार नाही आणि असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील। भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुसलमानांविरोधात वक्तव्य केलं होतं। नितेश राणेंच्या काल आणि आजच्या वक्तव्यामध्ये अंतर असल्याचं पाहायला मिळत आहे, पाहूयात। यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदूंचीच झाला पाहिजे ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं। नाही वाढवायचे आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना, कारण का हे आपले कधीच होणार नाही, एक लक्षात ठेवा। जो कोण राष्ट्रभक्त मुसलमान आहे, ज्याला राष्ट्र प्रथम म्हणून तो त्याला समजतो, वंदे मातरम मुखातून बोलतो, तो आमचा हक्काचा नागरिक आहे, आमच्या हक्काचा भारतीय आहे। आमच्याही भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य राष्ट्रभक्त मुसलमान आहेत आणि त्यांना आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत। चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। जेव्हा वरचं सरकार एक असतं, खालचं सरकार एक असतं, त्यातून राज्याचा आणि जनतेचा फायदा होतो आणि म्हणून आम्ही तीनही पक्षांनी विचार केला की तुमचे वैचारिक काही गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता, अकोला जिल्ह्याच्या विकासाकरता आपण एकत्रित पद्धतीने काम केलं पाहिजे।